ओके. नंतर इथे तुम्हाला दिसेल हे खाली, याला म्हणतात स्पॉटेड फॉरेस्ट पियरो. फॉरेस्ट जंगलात मिळतं. नंतर पिवळटसर दिसतंय त्याचं नाव आहे आसाम पियरो. ओके. नंतर हे पॉइंटेड पियरो आणि उजवीकडे जे दिसतंय त्या दोन वेगळ्या जाती आहेत. ठीक आहे. तर डावीकडचे जे आहे त्याचं नाव आहे स्ट्रेट पियरो, कारण ही लाईन स्ट्रेट आहे. आणि उजवीकडचे त्याचं नाव आहे एल्बोड पियरो, आपला एल्बो असतो ना हाताचा तसं. ठीक आहे, पुढचं बघूया. इथे डावीकडे वरती दोन तुम्हाला दिसतील सनबीम जातीची फुलपाखरं. वरवर बघता सारखीच दिसतात, पण नीट पहा तुम्ही, त्याच्यात फरक आहे. उघडलेला पंख जर पाहिला तर आतल्या बाजूला काही वेगवेगळे मार्किंग आहेत, त्याच्याकडे नीट लक्ष द्यायला लागतं, कारण ते उडताना खूप वेगात उडतात आणि पटकन कळत नाही, ते बसल्याशिवाय कळत नाही. ठीक आहे. नंतर हे मधलं वरचं जे आहे त्याचं नाव आहे टिनसेल. टिनसेलचा अर्थ आहे वर्ख. वर्ख म्हणजे स्त्रियांच्या ओढणीला असं खाली जे लावतात ना, असं रंगीबेरंगी वगैरे असं, ते त्याला वर्ख म्हणतात. तर ह्याचं तसं साधारण दिसतं, म्हणून त्याला टिनसेल. उजवीकडचं फुलपाखरू त्याचं नाव युनिक आहे, त्याला मंकी पझल असं म्हणतात. मंकी पझल. ठीक आहे. एनिवे, आपण आता जास्त मी फुलपाखरांची नावं तुम्हाला सांगत नाही. ह्या ब्लूज मध्ये मी तुम्हाला सांगणार होतो, यांना शेपटे असतात. डावीकडे माझा कर्सर आहे, तिथे बघा की त्याला पंखाला दोन ठिपके आहेत आणि शेपटी सारखा आहे. आणि उजवीकडे पण तसंच आहे डोकं. तर जो प्रेडेटर जो असतो, शिकारी, त्याला शेपटीकडचा भाग हा डोकं वाटावा अशी ही योजना आहे. त्याच्यामुळे ही जी ब्लूची फुलपाखरं असतात ती बरेचशा जातीत असे मागचे पंख हलवत बसतात एकावर एक. तर ते हल्ल्यामुळे काय वाटतं की प्रेडेटरला वाटतं की ते डोकं तिथे आहे, डोकं हलते म्हणून, तर ते तिथे चोच मारतात किंवा तिथे पकडतात. तर पंखाचा तेवढाच भाग तुटतो. सो दॅट इज ओके, फुलपाखरू जगू शकतं, डोकं वाचतं. ठीक आहे. तर ते डोकं वाचवण्यासाठी ती योजना आहे निसर्गाची, म्हणजे तसे ते उत्क्रांत झालेले आहेत. ठीक आहे. हे एक वेगळ्या नावाचं फुलपाखरू आहे, त्याला म्हणतात फॉरगेट मी नॉट, मला विसरू नका. ओके. त्याच्यात बरेच कॅरेक्टर आहेत न विसरण्यासारखे, पण बाकी ही फुलपाखरं जी तुम्ही विसरू शकत नाही. ठीक आहे. उजवीकडे तुम्हाला फुलपाखरं दिसतील दोन पांढरी, दिसायला वरवर सारखीच दिसतात, पण नीट पाहिलं तर त्यांच्या ठिपक्यात फरक आहे. वरचा आहे त्याचं नाव आहे हेज ब्लू, हेजचा अर्थ कुंपण. ठीक आहे. आणि खालचा आहे त्याचं नाव आहे मलायन. ओके. ओळखायची सिंपल खूण त्यांच्यातली म्हणजे या मलायनची जी पंखाची कडा आहे पुढची, त्याच्यावर तुम्हाला असे लाईनीने ठिपके दिसतील बघा, तसे या हेज ब्लूला नसतात. तसंच मलायन हे थोडं आकाराने लहान असतं, पण आकार ज्यावेळी तुम्हाला कळतो, ज्यावेळी ही दोन फुलपाखरं बाजूबाजूला असतील, ज्यावेळी फक्त मलायन दिसेल त्यावेळी तुम्ही हे पंखांचे ठिपके बघायचे. तसंच मलायांचं उडणंही जरा मंद असतं किंवा हळू उडतं असं म्हणू, वेळेस हेज ब्लू बऱ्यापैकी जोरात उडतं. ठीक आहे. आता प्रत्येक जातीत वेगवेगळी ओळख आहे आणि ती जंगलात गेल्याशिवाय तुम्हाला वारंवार बघितल्याशिवाय ते कळत नाही. जसं कॉम्प्युटर किंवा मोबाईल असतो, सारखा वापरल्याशिवाय आपल्या त्याच्यावर हात नाही बसत, तसंच असतंय. म्हणजे आता मी सांगीन आणि आता तुमच्या लक्षात राहील साधारण 1-1.5 तास, कारण आपल्या माणसांच्यात शॉर्ट टर्म मेमरी असते, तर ते नंतर विसरून जाल, पण ज्यावेळी जंगलात जाल त्यावेळी वाचाल त्यावेळी ते तुमच्या लक्षात राहील. ठीक आहे. नंतर कंटिन्यू करूया ब्लूज थोडे. डावीकडे दिसते तुम्हाला ते ग्रास ज्वेल असं म्हणतात, भारतातलं सगळ्यात छोटं फुलपाखरू. त्याचा पंख विस्तार उघडल्यावर, म्हणजे हे जे ब्लू जे चित्र आहे ते पंख उघडल्यावर त्याचा विस्तार मला वाटतं 1.5 सेंटीमीटर पेक्षा मोठा नसतो, बरंच छोटं असतं. ठीक आहे. नंतर हे पिवळट तुम्हाला दिसेल त्याला म्हणतात याम फ्लाय. याम म्हणजे सुरण. ओके. तर सुरणाच्या ह्याच्यावर त्याच्या आळ्या वाढतात आणि जिथे सुरणाचं झाड असेल, कंद लावून जे झाड येतं ते, त्याच्या आजूबाजूला हे फुलपाखरू दिसतं. खालच्या ज्या तुम्हाला दिसतील सिल्वर लाईन ज्यांना म्हणतात ते, तर त्यांच्या पंखांवर सिल्वरी रंगाच्या रेषा असतात, म्हणून त्यांना सिल्वर लाईन असं म्हणतात. त्यांच्यात सुद्धा बऱ्याच जाती आहेत आपल्याकडे आणि खूप प्रचंड वेगाने उडतात.
लॉंग बँडेड सिल्वर लाईन, कॉमन सिल्वर लाईन, शॉर्ट सिल्वर लाईन, असे बरेच प्रकार आहेत. तर ते उडताना तर ओळखणं अतिशय अशक्य, ते बसल्यावर सुद्धा दुर्बीण असेल तर तुम्हाला कळेल. कारण काही काही फुलपाखरं तुम्हाला जवळ येऊ देत नाही. ठीक आहे. आणि नाही तर मग कधी कधी ते चिखलावर बसले तर तुम्हाला फोटो देऊ शकतात. तर अशा वेळी फोटो काढायचा आणि मग त्यांच्या लाईन्स बघायच्या आणि आयडेंटिफाय करायचं. कारण काय होतं की पावसाळ्यात त्यांच्या लाईन्स वेगळ्या असू शकतात, हिवाळ्यात वेगळ्या असू शकतात. त्याच्यामुळे नीट लक्ष द्यायला लागतं त्यांच्याकडे. ठीक आहे. इकडे उजवीकडे तुम्हाला दिसेल रिओ डिनिडे नावाची फॅमिली आहे. आपल्याकडे एकच जात मिळते आय थिंक. त्याचं नाव आहे डबल बँडेड जुडी. आता डबल बँड म्हणजे 2 बँड कुठले आहेत, तर तुम्हाला 2 व्हाईट बँड दिसतील. ओके. तर हा जुडीचा जो जात आहे, तिचं वैशिष्ट्य असं की हे पंख असे अर्धवट उघडून बसतं. त्याला पंख मिटता येत नाहीत, कारण त्याची रचनाच तशी असते. वेळात मॉथ सारखे पंख पण ते उघडत नाही. ठीक आहे. आणि दुसरं वैशिष्ट्य असं की त्याला नाचरा असं म्हणतात, नाचरे. कारण ते पानावर ज्यावेळी बसतं त्यावेळी सारखं हलत राहतं, ते असं गोल गोल फिरत राहतं रिंगण घेतल्यासारखं. ते त्याचं व्हेरी युनिक हे आहे. आणि ओळखण्याची खूण म्हणजे विटेसारखा रंग, तांबूस सर. ठीक आहे. पुढची फॅमिली आय थिंक सेकंड लास्ट फॅमिली, सगळ्यात मोठी अशी फॅमिली, सगळ्यात रंगीबेरंगी कलरफुल अशी फॅमिली. मी तुम्हाला जस्ट नावं सांगतो. ओके. कशी ओळखायची ते आपण नंतर हवं असल्यास सेशन घेऊ. डावीकडचं त्याला म्हणतात बॅरोनेट. मग त्याच्या खालचं उजवीकडचं त्याला म्हणतात कॉमन लेपर्ड. ओके. लेपर्डला दुसरं नाव तुम्हाला माहिती आहे पॅन्थर सुद्धा आहे. तर पॅन्थर नावाचं फुलपाखरू हे इथे तुम्हाला दिसतंय चिखलावर बसलेलं, ते नॉर्थ ईस्टला मिळतं पॅन्थर. अतिशय उत्तम सुरेख एलिगंट असं फुलपाखरू. नंतर डावीकडे तुम्हाला दिसेल खाली 2 फोटो जे आहेत ते एकाच जातीचे आहेत. बंद केल्यावर असं ड्रॅब किंवा मळकट रंगाचं असतं, उघडल्यावर एकदम डॅझलिंग ब्लू कलर असतो त्याचा, तर त्याला म्हणतात फॉरेस्ट ग्लोरी. ठीक आहे. नंतर इकडे तुम्हाला एरंड जातीच्या झाडावर आढळणारी फुलपाखरं दाखवतोय. कॉमन कॅस्टर. कॅस्टर ऑइल तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. सो कॉमन कॅस्टर आणि अँगल्ड कॅस्टर वरवर बघताना ती सारखीच दिसतात, पण त्यांच्या पंखांच्या कडा पहा, चांगलाच फरक आहे. ठीक आहे. आता कॉमन अँगल्ड कॅस्टरला एक फुलपाखरू मिमिक करतं, त्याचं नाव आहे टॅबी. म्हणजे ऍक्च्युअल मिमिक नाही करत, पण तसं दिसतं म्हणू आपण. ठीक आहे. त्याचं नाव आहे टॅबी. ते आपल्याकडे नाही मिळत, ते अरुणाचल आसाम भागात मिळतं. हे आपल्याकडे अतिशय कॉमन मिळणारं फुलपाखरू. नर मादी असे मी फोटो दाखवतोय. वरचे 2 आहेत ते नर मादी आहेत, खालचे 2 आहेत ते नर मादी आहेत. वरची जी जात आहे त्याचं नाव आहे कॉमन बॅरॉन और बॅरन. ओके. सरदार म्हणतात ना, बॅरन आणि बॅरोनेस, तसं. तर डावीकडचा नर आहे जरा ब्राईट असतो, फिमेल जरा अशी चॉकलेटी रंगाची असते. आणि शहरात सुद्धा हे मिळतात. आपली फळवाल्याची गाडी किंवा फुलाचा ठेला असतो तिथे दिसण्याची शक्यता जास्त असते. आणि याच्या आळ्या असतात त्या आंब्याच्या झाडावर वाढतात, त्याच्यामुळे आंब्याचं झाड असेल तिथे फुलपाखरू हमखास दिसू शकतं. खालचं जे आहे त्याचं नाव आहे गॉडी वेरॉन. गॉडी म्हणजे अतिशय भडक रंगाचं असं फुलपाखरू, मेल फिमेल तुम्हाला दाखवतोय. आणि दिस बटरफ्लाय इज टिपिकली फॉरेस्ट बटरफ्लाय. फारसं शहरात दिसत नाही. अगदी शहरात आणि जंगल भागाच्या मध्यात दिसलं तर खुद्द शहरात फारसं दिसत नाही. ओके. अतिशय उत्तम कलर असलेलं हे फुलपाखरू. ओके. नाव वरचे 2 डावीकडचे 2 फोटो आणि खालचे डावीकडचे 2 फोटो ही एकच जात आहे. ओके. वरच्याचं नाव आहे ग्रेट एग फ्लाय, EGG अंड, ग्रेट एग फ्लाय. आणि खालच्याचं नाव आहे डॅनाइड एग फ्लाय. डावीकडचे ते नर आहेत, मधले जे आहेत ते मादी आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला दिसेल मी इक्वलची साईन टाकली. तर मधले जे 2 फोटो आहेत त्या माद्या आहेत, त्या उजवीकडच्या फुलपाखरांचं अनुकरण करतात, मिमिक्री करतात. का? तर उजवीकडची जी फुलपाखरं आहेत ती चवीला चांगली नाहीत. ओके. सो त्यांच्या
म्हणजे त्यांना कोण खात नाही. त्याच्यामुळे मादी त्यांचं अनुकरण करते. आता मादीच का करते? तर मादीच्या शरीरात अंडी असतात, म्हणजे तिला अंडी द्यायची असतात. ओके. सो समजा एक मादी खाल्ली गेली तर ती 5, 50, 100 जी काही अंडी असतील ती सगळी अंडी नाहीशी होतात, खाल्ली जातात. तर ते वंशसंकर होऊ नये म्हणून ही फुलपाखरं त्यांचं अनुकरण करतात. ओके. तुम्हाला त्याच्यात नीट पाहिलं तर फरक दिसेल. ओके. पण त्यांना जे खाणारे सरडे किंवा पक्षी असतात ते तेवढ्या नीट बघत नाहीत की हा ठिपका इथे आहे का नाही, हा ठिपका इथे आहे का नाही. ते फक्त कलर बघतात. जर ऑरेंज कलर दिसला तर हात लावायचा नाही. ब्राऊन, डार्क ब्राऊन कलर दिसला तर हात लावायचा नाही, कारण ते चवीला चांगले नाही. आता पिल्लू सरडा ज्यावेळी मोठा होतो त्यावेळी त्याला हे शिकवलेलं नसतं. तर कधी कधी काय होतं की हे खाली तुम्हाला ऑरेंज फुलपाखरू दिसतंय ते आपण उदाहरण घेऊ. तर सरड्याचं पिल्लू ज्यावेळी एकटं राहायला शिकतं त्यावेळी त्याला कधी कधी भूक म्हणजे ज्यावेळी भूक लागते त्यावेळी कधी कधी ते एक खालचं फुलपाखरू पकडतो. त्याचं नाव आहे प्लेन टायगर. ओके. आता तो फुलपाखरू पकडल्यावर काय होतं की त्याच्या फुलपाखराच्या शरीरात काही काही टॉक्स असतात, विषद्रव्य असतात. ठीक आहे. तर त्याच्यामुळे तो सरडा ऑफकोर्स मरत नाही, पण काय होतं की त्याच्या तोंडाला फेस येतो आणि त्याच्या गळ्याला क्रॅम्प येतात, गळ्यातल्या मसलला. त्याच्यामुळे तो ते गिळू शकत नाही. तर अशा रिॲक्शन झाल्यामुळे त्याला ते फुलपाखरू बाहेर फेकून द्यायला लागतं. आता हे एवढं सगळं झाल्यावर तो सरड्याच्या डोक्यात काय बसतं की मी ऑरेंज कलरचं फुलपाखर खायचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे असं झालं. आता पुढच्या वेळी जर ऑरेंज कलर दिसला तर मी हात लावणार नाही. तर त्याचा फायदा ही मादी घेते. करेक्ट. तर याचा अर्थ असा आहे म्हणजे की जे नॉन एडिबल आहेत त्यांना ते एडिबल फुलपाखरं मिमिक करतात. ठीक आहे. मिमिक्रीच्या इतरही काही अनेक प्रकार आहेत, ते आता आपण नको बघूया. पण मी तुम्हाला सांगितलं तसं दिस इज अ वॉर्निंग कलरेशन. डोंट इट मी, डोंट टच मी, आय एम नॉन एडिबल, मला खाऊ नका. तर आपल्याकडे कसं हायवेला कधी कधी म्हणजे आय डोंट नो ते उदाहरण बरोबर आहे की नाही. कधी कधी अँब्युलन्सला आपण जागा करून देतो आणि अँब्युलन्स त्या फास्ट लेनवरनं जाते आणि काही काही गाड्या सुद्धा पटापट जायला मिळावं म्हणून त्या अँब्युलन्सच्या मागण्या जातात. त्या अँब्युलन्सच्या सवयीचा ते फायदा घेतात. तसंच तसंच काहीस फायदा ही फुलपाखरं घेतात. ओके. हे अतिशय एक उत्तम फुलपाखरू ओक लीफ असं म्हणतात. पंख मिटले की पानासारखे, उघडले की असा ब्लू व्हाईट कलर. तर जंगलात चालताना हे पानाच्या बाजूला बसले, झाडावर बसलेलं असतं वाटेच्या बाजूला आणि तुमच्या हालचालीने ते उडतं. मोठं असतं फुलपाखरू. तर ते उडतं. तर उडताना त्याचा ब्लू कलर, व्हाईट ब्लू कलर असतो, तो फ्लॅश सारखा आपल्या डोळ्यात जातो, दिसतो एकदम. आणि उडणं जलद असतं त्याचं. आणि ते उडता उडता पटकन कुठेतरी जाऊन बसतं. तर तुम्ही ब्लू व्हाईट कलर शोधायचा प्रयत्न करता तोपर्यंत ते जाऊन बसलेलं असतं कुठेतरी. आणि या फोटोत पाहिलं तर ते बिलकुल पानासारखं दिसतं. त्याच्यामुळे परत कुठे जाऊन बसलं तर ते सापडेलच याची खात्री नसते. ओके. तर असं याचं ते टॅक्टिक्स आहे त्याच्या मागचं की प्रिडेटर किंवा इंट्रुडर जो असेल जवळ आलेला त्याला दचकवायचं आणि तो भानावर येईपर्यंत मी कुठेतरी जाऊन बसतो. असं ते टॅक्टिक्स आहे. ठीक आहे. नंतर एक पॅन्सी नावाचा ग्रुप आहे. त्यांना आय स्पॉट असतात, डोळ्यांसारखे ठिपके असतात म्हणून लेमन पॅन्सी, येलो पॅन्सी, ग्रे पॅन्सी, चॉकलेट पॅन्सी आणि लेमन पॅन्सी. नंतर हे नवाब आणि राजा जातीची फुलपाखरं, यांच्या आळ्या ज्या असतात त्यांना पूर्वीचे आपले राजा नवाब घालायचे तसे मुकुटासारखे अवयव असतात म्हणून त्यांना ते नाव पडलंय. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ही फुलपाखरं कधीही फुलांवर येत नाहीत. या फोटोत दिसेल तुम्हाला, पण त्याचं कारण वेगळं आहे. तर ही फुलपाखरं बऱ्याच वेळेला प्राण्यांची विष्ठा, मूत्र, युरिन, मेलेले खेकडे, मेलेले प्राणी ह्याच्यावरच येतात. अतिशय वेगात अशी ही उडणारी फुलपाखरं आहेत. आपल्याकडे ऑफकोर्स सापडतात,
पण त्यांचं छायाचित्र घेणं किंवा त्यांना पाहणं थोडं कठीण असतं, कारण ती खूप वेगात उडतात. आणि टॉनी राजा जे फुलपाखरू तुम्हाला खाली दिसेल ऑरेंज रंगाचं, ते तर खूपच वेगात उडतं. म्हणजे तुमच्या आजूबाजूला जर ते उडत असेल तर त्याच्या उडण्याचा सुद्धा कधी कधी असा कटकट कटकट आवाज येतो, नीट लक्षात दिलं तर. अतिशय वेगाने, म्हणजे साधारण 50 किलोमीटर प्रति तास या वेगाने सुद्धा ते उडू शकतं. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. नंतर ब्राऊन जातीची फुलपाखरं साधारण पाहायला सारखीच दिसतात, पण त्यांच्या पंखांवर ते ठिपक्यांकडे नीट लक्ष ठेवायला लागतं. ठीक आहे, ही आता जी मी फॅमिली सांगतोय निम्फॅलिडे, ओके, त्याचा अर्थ असा आहे की त्यांना ब्रश फूट असं म्हणतात. म्हणजे तुम्हाला म्हटलं मी, त्यांना कीटकांना पंखांच्या सॉरी पायांच्या 3 जोड्या असतात, म्हणजे 6 पाय. तर ह्या जातीत निम्फॅलिडे फॅमिलीमध्ये पायांची पहिली जी जोडी असते ती छोटी असते आणि ती चालण्यासाठी धरण्यासाठी अजिबात वापरता येत नाही. तर ह्या फुलपाखरांना तुम्हाला 4च पाय दिसतात. ही त्यांची ओळखण्याची अगदी पहिली पायरी, खूण. ओके, पंखांच्या 4 जोड्या. ठीक आहे, म्हणून त्यांना ब्रश फूट असं म्हणतात. नंतर रिंग जातीची काही फुलपाखरं त्यांच्या पंखांवर असणाऱ्या रिंग नुसार ओळखली जातात. खाली दिसतंय ते व्हाईट 4 रिंग असं म्हणतात. आपल्याकडे 5 रिंग मिळतं, 3 रिंग मिळतं, 4 रिंग मिळतं. ओके, नाव हे रिंग कुठले मोजायचे, तर पंखांची मागची जोडी आहे, ठिपके अजिबात मोजायचे नाहीत. ओके, आता तुम्ही म्हणाल का नाही मोजायचे, तर ज्यावेळी ब्रिटिश लोकांनी या जाती शोधून काढल्या, त्यावेळी त्यांच्या असं लक्षात आलं की मागच्या पंखांवरचे जोडे कन्सिस्टंट आहेत. जोडे काय म्हणतो, डोळे कन्सिस्टंट आहेत. ओके, तर ते त्याचं आयडेंटिफाईंग कॅरेक्टर आहे. पुढच्या पंखांवर असतात डोळे, तुम्हाला दिसतील, पण ते एकच आहे, त्याच्यात व्हेरिएशन नाही. म्हणजे तुम्ही जर 4 रिंग पाहिलं खालचं फुलपाखरू, तर त्याच्यावरही डोळा आहे. व्हेरॅज तुम्ही 3 रिंग पाहिलं तर पंखांवर फक्त 3 डोळे आहेत खालच्या बाजूला. तर असं ते ओळखायला ओळख आहे त्यांची. ठीक आहे, नंतर हा ग्रुप यांना टायगर्स आणि क्रोज म्हणतात. रुई किंवा ज्या झाडांना चीक येतो अशा झाडांवर ते राहतात, त्यांच्या आळ्या. तर तो जो चीक असतो तो बाकीच्या किड्यांसाठी विषारी असतो, पण ह्यांच्या आळ्या ते विष पचवतात आणि त्याचं रंगात काइंड ऑफ कन्व्हर्जन करतात. कन्व्हर्जन नाही करत म्हणायचं, ते विष असतं ते त्यांच्या फॅट बॉडीमध्ये स्टोअर राहतं, पण ते विषच राहतं, त्यांना काही अपाय होत नाही. तर त्यांचे जे प्रौढ जे असतात ते खूप कलरफुल असे बनतात. त्यांना टायगर्स असे म्हणतात, खाली तुम्हाला दिसेल. तर अगेन मी तुम्हाला मगाशी सरड्याचं उदाहरण दिलं, ते विष जे असतं ते तसंच राहतं आणि ते त्या फुलपाखराला काही अपाय होत नाही, पण जो त्याला खाईल त्याला अपाय होऊ शकतो. सो दे डिस्प्ले इट एज अ वॉर्निंग कलरेशन. ओके, पुढची शेवटची फॅमिली ज्यांना स्किपर असं म्हणतात, हेस्पेरिडे, ओळखायला अतिशय कठीण अशी फॅमिली. आणि ज्यावेळी उत्क्रांती होत होती त्यावेळी पतंग आधी उत्क्रांत झाले, त्याच्यानंतर ही फॅमिली आली आणि मग बाकीची फुलपाखरं आली. ओके, त्याच्यामुळे साधारण पतंगांसारखी दिसणारी ही फुलपाखरं आहेत, पण हे पतंग नव्हेत. ओके, का नव्हे ते आपण आता नको जाणून घेऊया, कारण त्यांच्या पंखात असलेले व्हेन्स असतात, तर ते त्यानुसार त्यांचं वर्गीकरण होतं. ओके, तर बरेच वेगवेगळ्या जाती आहेत त्यांच्यात, अतिशय वेगात उडणारी अशी फुलपाखरं आहेत. काही काही जाती अशा आहेत की त्यांना पकडून त्यांचे मेल किंवा फिमेल जननेंद्रिय पाहिल्याशिवाय ओळखता येत नाही, किंवा जंगलात त्यांना पकडायचं, त्यांचे 4 विंग हँडविंग नीट बघायचे आणि त्यांचे मार्किंग जे असतात ते नीट बघायचे आणि मग सोडून द्यायचं, असं करायला लागतं. सो थोडा डिफिकल्ट असा ग्रुप आहे ओळखायला. प्रिडेटर्स ऑफ इन्सेक्ट म्हणजे कीटक, फुलपाखरांना ऍक्च्युली इन्सेक्ट साठी येते, पण कीटकांना कोण कोण फुलपाखरांना कोण कोण खातं, तर हे तुम्हाला कोळ्यांच्या 2 जाती दिसतील. त्यांना टॅरेंटुला असं म्हणतात. तुम्हाला टीव्ही वरनं माहिती असेल की टॅरेंटुला नावाचे प्रचंड मोठे असे कोळी अमेझॉनच्या जंगलात मिळतात, पण भारतातही आहेत, साऊथ इंडियातही आहेत.
महाराष्ट्रातही आहेत, नॉर्थ ईस्ट इंडियातही आहेत. अर्थात ते खूप मोठे नसतात, पण 4 ते 5 इंच मोठे असे हे कोळी असतात, ज्यांचं विष चुकून आपल्या शरीरात गेलं तर आपल्यालाही थोडाफार अपाय होऊ शकतो. आपण मरणार नाही कीटकांसारखे, पण जॉईंट पेन किंवा अंगावर रॅश येणं असं काय काय होऊ शकतं. ठीक आहे. नंतर उजवीकडे तुम्हाला दिसेल प्रेइंग मॅन्टिस, खंडोबाचा घोडा असं म्हणतात, तो कीटक आहे. तो फुलपाखरांना खातो. मधल्या ओळीत तुम्हाला दिसतील सरड्या आणि पालींचे विविध प्रकार, खालच्या ओळीत तुम्हाला दिसतील बेडकांचे प्रकार. ठीक आहे. तर हे सगळे फुलपाखरांचे शत्रू आहेत. मानव हा मोठा शत्रू आहे, सगळ्यांचाच शत्रू आहे, पण नैसर्गिक अधिवासात हे त्यांचे शत्रू आहेत. इतरही ऑफकोर्स आहेत, मी हे फक्त प्रातिनिधिक स्वरूपात तुम्हाला दिलेत. ओके. हे मला वाटतं एक प्रेझेंटेशन आहे. मी अजून एक छोटं प्रेझेंटेशन शेअर करतो, त्यांच्या बायोलॉजी किंवा अशा याच्यातनं विश्वातनं फिरवतो पटकन. ओके. हे कीटकाचं हार्ट आहे. ओके. तुम्हाला माहिती आहे माणसाचं हार्ट किती चेंबरचं आहे, लक्षात आहे? 4 चेंबरचं असतं, छातीत असतं. कीटकांचं हार्ट हे त्यांच्या शरीरभर असतं. ओके. डोक्यात नसतं, ऑफकोर्स डोक्यात एखादा सेगमेंट असला तर, पण डोक्यापासून शेपटीपर्यंत प्रत्येक सेगमेंट मध्ये हार्टचा एक भाग असतो. तुम्हाला हे मधलं जे दिसेल ABC, ओके, तर ते कीटकांचं हार्ट आहे. साधारण 10 ते 13 चेंबरचं हे हार्ट असतं. ओके. आणि अख्ख्या शरीरभर पसरलेलं असतं. कीटकांच्या लक्षात ठेवा, आपल्या शरीरात जशा आर्टरीज आणि व्हेन्स मिळतात तशा कीटकांच्या शरीरात नसतात. आपल्याला एंडोस्केलेटन असतो, म्हणजे आपला सांगाडा जो असतो तो आतमध्ये असतो, दिसत नाही. व्हेरॅज कीटक जे आपल्याला जे दिसतंय तो त्यांचा सांगाडा असतो, त्याला एक्झोस्केलेटन असं म्हणतात. ओके. जे तुम्हाला कीटक जो काही समोर दिसतो तो त्याचा सांगाडा आहे, हार्ड पार्ट आहे बॉडीचा, आणि त्याच्या आतमध्ये सगळं फ्लुइड आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर पाण्याने भरलेला फुगा. ओके. पाण्याने भरलेला फुगा, ते कीटकांचं तसं असतं. म्हणजे आतल्या बाजूला सगळं लिक्विड आणि त्याचे मसल किंवा आतली इंद्रिय, आणि बाहेरच्या बाजूला हार्ड स्केलेटन. ठीक आहे. हा कीटकांचा मेंदू, फुलपाखर ऑफकोर्स त्यातच आली. तर डोक्यात मेजर मेंदू असतो, पण त्याचे ते शरीराचे विविध भाग आहेत, थोरॅक्स, ॲब्डोमेन, छाती, धड, या प्रत्येक सेगमेंटमध्ये एक छोटा छोटा मेंदूचा भाग असतो, आणि तो त्या भागाचं नियंत्रण करतो. आणि मोठा मेंदू असतो तो अख्ख्या भागाचं नियंत्रण करतो. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कधी कधी असं दिसेल की कीटक म्हणजे झुरळ डोकं कापलं तरी काही वेळ जिवंत राहतं आणि धावतं सुद्धा. ओके. वेरच तुम्ही मॅमल्स मध्ये पाहिलं आपल्यासारख्या याच्यात, तर डोकं कापलं की संपलं सगळं, कारण आपलं सगळी नर्वस सिस्टीम डोक्यात एकवटलेली आहे. कीटकांचं तसं नाही. ठीक आहे. डावीकडे तुम्हाला दिसतील ते डोळे, कंपाऊंड आईज असं म्हणतात, संयुक्त नेत्र, छोट्या छोट्या डोळ्यांनी बनलेलं असतं. उजवीकडे दिसतील ते तुम्हाला स्पर्शिकांचे विविध प्रकार कीटकांच्यात मिळणारे. ओके. ते आपण ऑलरेडी फुलपाखरू आणि मॉथचे जे पाहिले ते मी परत नाही सांगत. फुलपाखरू मॉर्फॉलॉजी कशी असते, तर ऑफकोर्स अँटेना, हेड, फोरविंग, बऱ्याच वेळा त्यांना FW असं म्हटलं जातं, आणि हाइंडविंग म्हणजे मागचे पंख, त्यांना HW असं म्हटलं जातं. ठीक आहे. सायंटिफिक नावं जर ह्याच्यात पाहिली तर तुम्ही आता लक्षात ठेवू नका, ज्यांना इंटरेस्ट असेल ते वाचा. अँटेरियर साइड म्हणजे डोक्याकडची बाजू, पोस्टेरियर साइड म्हणजे अपोजिट बाजू, आणि ऑफकोर्स लॅटरल साइड उजवी डावी बाजू. ठीक आहे. नंतर पंखाचं हे काय म्हणायचं, पंखाचे विविध नावं दिलेली. ओके. अगेन नावं आता फक्त वाचा, जास्त डीप मध्ये जाऊ नका. पण ज्यावेळी तुम्ही फुलपाखरचं डिस्क्रिप्शन वाचाल एका सायंटिफिक बुक मधून, त्यावेळी ही सगळी नावं लक्षात ठेवायला लागतात. तर त्याच्यासाठी हे मी बनवलेलं आहे, ज्यांना डिटेल मध्ये जायचं असेल त्याच्यासाठी. आपण आता फार डिटेल मध्ये जाऊ नकोया. फुलपाखरांना पंख असतात आणि पंखांना आतनं व्हेन्स असतात. ठीक आहे. तर या व्हेन्सना सुद्धा नावं दिलेली गेलेली आहेत. ठीक आहे. डावीकडे दिसतील ती तुम्हाला नावं दिलेत अल्फाबेटिक मध्ये, उजवीकडे तुम्हाला नंबर दिसतील.
ठीक आहे. तर फुलपाखरांचे डिस्क्रिप्शन करताना नॉर्मली नंबर लक्षात घेतात. म्हणजे ठिपका कुठल्या नंबरच्या व्हेनमध्ये आहे असं. ठीक आहे. तर ते डिस्क्रिप्शन वाचल्यावर तुम्हाला अंदाज येईल. आता फुलपाखरांचे पंख तुम्हाला बऱ्याच वेळा जंगलात फिरताना खाली पडलेले दिसतात. तर तुम्ही विचार करत असाल कदाचित की ते कोणी काही खात का नाही? तर त्याचं उत्तर असं आहे की हे पंख असतात ते एडिबल नसतात. फुलपाखराची मधली बॉडी असते ती खाण्याजोगी असते. या पंखात काही जीव नसतो. ओके. आता या पंखात ज्या रेषा दिसत आहेत त्यांना व्हेन्स असं म्हणतात. आणि त्यांचं फंक्शन असं आहे की त्यातनं रक्त वाहतं त्यांचं. फुलपाखरांचं रक्त हे कलरलेस असतं, आपल्यासारखं लाल नसतं. ठीक आहे. आता एवढं वेन ह्याच्यातनं रक्त व्हायची गरज काय आहे? ठीक आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे या व्हेन पंखाला एक स्थिर आकार देतात, उडण्यासाठी ताकद देतात. म्हणजे स्ट्रक्चर देतात ताकद म्हणण्यापेक्षा. ठीक आहे. आणि फुलपाखरं ही स्वतःचा बॉडी टेम्परेचर मेंटेन करू शकत नाहीत. तर ऍक्च्युली काय असतं, फुलपाखरं रात्री झोपतात. सकाळी दिवस आला की बरीचशी फुलपाखरं सूर्यप्रकाशात पंख उघडून बसतात. त्याला सूर्य स्नान किंवा इंग्लिशमध्ये बास्किंग असं म्हणतात. तर त्यावेळी काय होतं की फुलपाखरं मुद्दामून आपण हार्ट पाहिलं वरती तर ते जास्त जोरात बीट करतात. ओके. आणि त्याच्यामुळे काय होतं की शरीरातलं रक्त असतं ते ह्या पंखांच्या व्हेन मध्ये येतं. ज्यावेळी ते व्हेन मध्ये येतं त्यावेळी ते सूर्यप्रकाशामुळे तापतं आणि गरम रक्त परत शरीरात जातं. आतलं थंड रक्त बाहेर येतं, गरम रक्त शरीरात जातं. गरम म्हणजे तुम्ही इमॅजिन नका करू उकळणारं रक्त, म्हणजे त्याचं बॉडी टेम्परेचरला जे काय लागतं ते. तर ते रक्त आत जातं आणि त्याच्यामुळे त्याच्या शरीराचं तापमान वाढतं आणि फुलपाखराला उडायला ऊर्जा मिळते. ओके. आपल्याकडे सोलर पॅनल कन्सेप्ट तो हा असा आलेला आहे. ओके. तुम्ही एरिया इन्क्रीज करा, सोलर एनर्जी जास्त मिळेल आणि ती ऍब्झॉर्ब करा. ठीक आहे. जेझेबल फुलपाखरू अगेन निसर्गात तुम्हाला उजवीकडे दिसते तसं दिसतं, पण डावीकडे सायंटिफिक स्टडी कराल त्यावेळी तुम्हाला त्याच्यातलं व्हेनेशन म्हणजे वेगवेगळ्या व्हेन्स कडे लक्ष द्यायला लागतं. ठीक आहे. मी याच्या जास्त डिटेलमध्ये जात नाही कारण ही बरीच सायंटिफिक लँग्वेज आहे. तर कुठली व्हेन मॉथमध्ये असते, कुठली व्हेन फुलपाखरात असते हे त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे आणि अकॉर्डिंगली त्याच्यात तुम्ही ते वाचायचं असतं. ठीक आहे. ह्याच्यात फारशी सायंटिफिक लँग्वेज नाहीये. मी पहिल्या 2 ओळी वाचतो फक्त. ओके. नंबर 1 अँटेने वाईडली सेपरेटेड विथ सब अपायकल थिकनिंग. म्हणजे वाईडली सेपरेटेड म्हणजे काय, तुम्ही जर फोटो पाहिलात तर एकमेकांपासून दूर असतात ते अँटेने, डोळ्यांच्या जवळ असतात. व्हेअर ॲज दुसऱ्या लाईन मध्ये तुम्ही पाहिलं तर अँटेने अप्रॉक्सिमेटेड म्हणजे ते बेसिकली त्यांचा सुरुवात स्टार्ट पॉईंट जो असतो तो जवळ असतो आणि पहिल्या लाईनीतलं जे एक्झाम्पल आहे त्याच्यात लांब असतो. ओके. इथेच ते कॅरेक्टर वेगळं होतं. हे जर कॅरेक्टर असेल एकमेकांपासून लांब असेल तर तुम्ही हेस्पेरिडे फॅमिली बघायची, म्हणजे स्किपर फॅमिली बघायची. ते जर पंख अँटेना जवळ जवळ असतील तर हेस्पेरिडे रूल आउट झाले, ते बघायचं नाही तुम्ही आणि पुढच्या फॅमिलीकडे जायचं. ठीक आहे. तर अशी ही टॅक्सॉनॉमिक की वापरली जाते. ऑफकोर्स फुलपाखरांचा रंग, उडणं, त्यांचं हॅबिटॅट बघून तुम्हाला कळतं, पण सायंटिफिकली जर बघायचं असेल तर हे असं बघायला लागतं. ठीक आहे. ही विंग मॉर्फॉलॉजी आहे. अगेन आपण जास्त डीप मध्ये नको जाऊया, पण हे प्लेन टायगर फुलपाखरू आहे तर त्याचं मी डिस्क्रिप्शन जस्ट वाचतो, तुम्हाला कळतंय का बघा. पहिलं त्याचं दिलंय 70 ते 80 मिलीमीटर, तो त्याचा पंख विस्तार आहे. 70 टू 80 मिलीमीटर्स. पंख विस्तार म्हणजे काय, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत. ठीक आहे. नाव आता मी थोडं इंग्लिश मध्ये बोलतो. एफ डब्ल्यू म्हणजे काय, फोर विंग. यूपीएफ अँड यूएनएफ म्हणजे अप्पर फ्रंट अँड अंडर फ्रंट. बेस म्हणजे पंखाचा बेस. टू पोस्ट डिस्कल एरिया. इथे तुम्ही डावीकडे मी तुम्हाला पंखाचे विभाग दाखवले ते बघा. बेस टू पोस्ट डिस्कल एरिया डार्क टॉनी. टॉनी म्हणजे TONY नव्हे,
तर TAWNY त्याचा अर्थ आहे डार्क ऑरेंज. ठीक आहे. देन नेक्स्ट लाईन अपर हाइंड UPH. अपर हाइंड मोर टॉनी दॅन अंडर हाइंड. उजवीकडचं छायाचित्र बघा. ठीक आहे. देन UPF अपायकल एरिया ब्लॅक, म्हणजे या पंखांचे टिप तुम्ही पाहिलेत तर ब्लॅक आहेत आणि त्याला व्हाईट बँड आहे. ठीक आहे. तर हे सायंटिफिक डिस्क्रिप्शन आहे. ठीक आहे. हे सगळ्यांना बघायची गरज नाही. जर तुम्हाला फुलपाखरांचा सायंटिफिक अभ्यास करायचा असेल तर हे डिस्क्रिप्शन जरूर वाचा. ओके. नाहीतर त्याशिवाय तुम्हाला पुढे जाताच येणार नाही. फक्त ज्यांना अभ्यास नाही करायचा, नुसतं फोटोग्राफी आणि त्याच्यावरूनच आयडेंटिफाय करायचंय तर ठीक आहे, म्हणजे हे वाचायची गरज नाही. मला वाटतं मी जास्त याच्यात जात नाही. हा, हे बघा, मी तुम्हाला मगाशी पहिलं कॅरेक्टर जे सांगितलं की अँटेने एकमेकांपासून लांब आहेत, ते तुम्हाला या पहिल्या छायाचित्रात दिसतील. एकमेकांपासून लांब आहेत. वेळा तुम्ही इथलं खालचं छायाचित्र बघा, ते बेसला जवळून येत आहेत. ओके. देन ठीक आहे, आय थिंक मला वाटतं पुढे जाऊया आपण. अपोसेमॅटिक कलरेशन म्हणजे वॉर्निंग कलरेशन, ह्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. परत सांगतो, वॉर्निंग कलर म्हणजे डेंजर, मला खाऊ नका. ठीक आहे. तर ह्या कलरचं फायदा, जी चांगली फुलपाखर असतात चवीला ती फायदा घेतात आणि ते मिमिक करतात. ओके. दॅट इज कॉल्ड एज द बॅटेसियन मिमिक्री. बेट्स नावाच्या सायंटिस्टनी हे शोधून काढलं. ठीक आहे. एक म्युलेरियन मिमिक्री नावाचाही प्रकार असतो, थोडा वेगळा. ठीक आहे. देन बायनॉमियल नॉमेनक्लेचर, म्हणजे तुम्ही कुठल्याही प्राणी पक्षी पाहिलात तर त्याचं शास्त्रीय नाव जे असतं त्याला बायनॉमियल नॉमेनक्लेचर म्हणतात. तर ते परत त्याला अर्थ असतो. आता आपण त्याच्या डिटेलमध्ये नको जाऊया. त्याच्यातही पहिलं नाव जीनस असतं, दुसरं नाव स्पीशीज असतं. ठीक आहे. ह्याच्यात तुम्ही पाहिलं तर डॅनॉस, क्रायझिपस आणि लिनियस नावाच्या सायंटिस्टनी शोधलं 1758 साली, म्हणून त्याचं नाव दिलंय. ठीक आहे. कायटीन. ओके. कायटीन म्हणजे एक प्रकारचं कवच म्हणू आपण. एक्झोस्केलेटन मी तुम्हाला जे म्हटलं ते बाह्य सांगाडा किंवा बाह्य अस्थि कवच. ओके. फुलपाखरांच्या प्युपाला क्रिसॅलिस असं म्हणतात, बिकॉज इट इज नेकेड आणि विदाउट एनी सिल्कन थ्रेड. त्याला क्रिसॅलिस असं म्हणतात. मॉथचा असतो त्याला ककून म्हणतात. ठीक आहे. मी केसांबद्दल तुम्हाला मगाशी सांगितलं, जास्त डिटेलमध्ये जात नाही मी आता. ओके. डायपॉज. डायपॉज म्हणजे एक टेम्पररी फेज ऑफ रेस्टिंग. म्हणजे तुम्ही जंगलात गेलात तर फुलपाखरं सकाळी 9 ते 7 ते 11-12 खूप उडताना दिसतात. पण 1-2 वाजले, 3 वाजले की जरा ऍक्टिव्हिटी त्यांची कमी होते, कारण त्यावेळी सनलाईट खूप असतो. सो दे एंटर अ टेम्पररी फेज ऑफ डायपॉज. ते विश्रांती घेतात. सनलाईट थोडा कमी झाला की परत ऍक्टिव्ह होतात. अर्थात प्रत्येकाला नियम आहेत, पण एक जनरल म्हणून मी सांगितलं. नंतर डायमॉर्फिझम म्हणजे एकाच जातीत नर वेगळा दिसतो, मादी वेगळी दिसते, वेगवेगळ्या प्रकारात दिसतात, आकारात म्हणजे. ठीक आहे. आय थिंक आपण पुढे जाऊया. ह्याच्या जास्त मी डिटेलमध्ये जात नाही. ओके. आता फुलपाखरांचं निसर्गातलं कार्य काय, तर निसर्गात मला वाटतं शेवटच्या 2-4 स्लाइड असतील, मग आपण संपवूया. फुलपाखरांचं निसर्गातलं कार्य. ठीक आहे. आपण पुढे जाऊया. नंतर हल्ली एक शब्द वापरला जातो, इकोसिस्टीम सर्व्हिसेस. तर इकोसिस्टीम सर्व्हिसेस म्हणजे काय, तर फुलपाखरांची म्हणजे निसर्गात नोकरी जी करतात त्यांचं फलित काय. ओके. तर या स्लाइड मध्ये थोडं आपण बघूया की अळी, खाली आपण खालच्या चित्रात, अळी ही झाडावर राहते, पानं खाते. ओके. आता अळीनी पानं खाल्ल्यावर काय होतं की नॉर्मली इट इज लाईक अ पेस्ट. पानं खाल्ल्यामुळे, पानं हे झाडाचं महत्वाचा अवयव आहे अन्न तयार करण्याचा, तो खाल्ला जातो. पण निसर्गात असं कधी होत नाही की अख्खं झाड अळ्याने खाऊन टाकलंय. काही मॉथच्या बाबतीत होतं क्वचित, पण फुलपाखरांच्या बाबतीत फार होत नाही. ओके. आणि जरी झालं तरी त्यांना खाणारे प्रेडेटर लगेच तयार असतात. ओके. तर फुलपाखरांचा रोल काय, तर ती पानं खातात आणि त्यातलं आवश्यक द्रव्य असतात ती शरीरात ठेवतात आणि बाकी
टाकून देतात बाहेर. तर फुलपाखरांच्या आळ्या ज्या झाडावर राहतात त्या झाडांची वाढ उत्तम होते, कारण ते पानं खातातच, पण जे शीट टाकतात, एक्सक्रिटा ज्याला म्हणतात, ते फुलपाखरांचं आळीचा पूप किंवा शीट ते झाडाखालीच पडतं आणि ते अतिशय न्यूट्रिशियस असतं, कारण त्याच्यात युरिक ऍसिड असतं, नायट्रोजन खूप असतो, नत्र ज्याला म्हणतात ते. तर ते परत त्याच झाडाला मिळतं. तर त्याच्यामुळे आळ्या एका हाताने एका बाजूला पानं खातात, पण ऍट द सेम टाइम दे प्रोव्हाइड खत झाडाला. ओके, त्याच्यामुळे झाडांची वाढ अगेन जोमदार होते. प्रौढ फुलपाखरं काय करतं, फुलातला मध पितं. आता फुलातला मध प्यायल्याने काय होतं, ते परागीभवन करतं, एका फुलाकडून दुसऱ्या फुलाकडे जातं आणि त्या प्रोसेसमध्ये पॉलिनेशन किंवा परागीभवन होतं. आता परागकण हे कशासाठी असतात, की झाडांचं परागीभवन व्हावं आणि त्यातनं फळ निर्माण व्हावं. आता ज्यावेळी फूल होतं त्यातनं पराग येतात बाहेर, परागकण, तर ते वाऱ्याने सुद्धा जातात. पण वारा झाडाला हवा त्या दिशेला जाईल याची खात्री नसते, कुठल्याही दिशेने वाहू शकतो किंवा वारा नसूही शकतो. पण कीटकांचं तसं नाही, फुलपाखरांचं तसं नाही. ते एका फुलावर बसलं की दुसऱ्या फुलावर जाणारच जाणार. त्याच्यामुळे दिस इज अ काइंड ऑफ अ कुरिअर सर्व्हिस दॅट प्लांट हॅज लर्न विच कॅन बी एक्सप्लॉइटेड. तर त्या प्रकारात ते पॉलिनेशन केलं जातं, त्याच्यामुळे झाडाच्या जाती टिकवण्याला मदत होते. म्हणजे पॉलिनेशननी फळ तयार होतं, मग बी तयार होते, मग दुसरं झाड तयार होतं वगैरे. ओके. नंतर प्रिडेटर आणि पॅरासाइट्स असतातच, म्हणजे अळीला खाणारे आणि प्रौढ फुलपाखराला खाणारे प्रिडेटर असतात आणि पॅरासाइट पण असतात. ओके. तर फुलपाखरांची इकोसिस्टीम सर्व्हिस ही अशी आहे निसर्गात. म्हणजे नॉर्मली असं विचारतात, की म्हणजे आपला माणसाचा प्रॉब्लेम आहे, की आपण विचारतो की आता निसर्गात उपयोग काय. तर प्रत्येक घटकाला काही ना काहीतरी उपयोग असतो. नॉर्मली मला विचारतात लोक, तू कीटकाचा अभ्यास करतो, तर मला सांग डासांचा उपयोग काय, कारण डास हे तुझं रक्त पितात, त्रास देतात. तर आता डासाला, डासाची मादी, म्हणजे थोडं विषयांतर होतंय, पण डासाची मादी जी असते तिला रक्ताची गरज असते, कारण त्याच्यात त्यातलं प्रोटीन खाऊन तिची पिल्लं किंवा अंडी तयार होतात. तर डास किंवा मच्छर ज्याला म्हणतात ते अनेक अब्जावधी कोट्यावधी वर्षांच्या ह्याच्यात उत्क्रांत झालेले आहेत, की कोणाचं तरी रक्त प्यायल्याने मला त्या रक्तातलं न्यूट्रिशन मिळतं. आता पॅरासाइटचं जे विश्व आहे, मलेरिया, डेंगी जे काय ते, तर त्यांना कधीतरी असं कळलं किंवा कधीतरी ते ट्रान्समिट झाले डासामध्ये, आणि मग ते डासातून माणसात, माणसातून डासात, अशी चेन सर्कल ते निर्माण झालं. आता जर प्रत्येक डास चावल्याने तुम्हाला मलेरिया झाला असता, तर आज माणूस जगला नसता. पण तसं होत नाही. ओके. डास चावून आपल्याला त्रास होतो, नक्कीच त्रासदायक आहे. पण डासाचं जीवन चालू राहायलाही रक्ताची गरज आहे. ओके. सो एनिवे, सो फुलपाखरांचा हा इकोसिस्टीम रोल असा आहे. मला वाटतं ही शेवटची स्लाइड आहे. या, आय थिंक दिस इज लास्ट स्लाइड. तर एका अधिवासात तुम्हाला अनेक फूड चेन एकत्र मिळतात, त्याला फूड वेब असं म्हणतात. ओके. अन्न साखळ्या, अनेक अन्न साखळ्या मिळून अन्न जाळं तयार होतं. ठीक आहे. तुम्ही जर एक झाड घेतलं तर त्यावर फक्त फुलपाखरू नाही, बाकी पण आहेत. त्याच्यावर हत्ती झाड खातो, म्हणजे पानं खातो, बफेलो आहे, डिअर्स आहेत, अनेक वेगवेगळे शाकाहारी प्राणी आहेत. ठीक आहे. सो आता फुलपाखरं, त्यांना बायो इंडिकेटर असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल म्हणजे काय, एखादं फुलपाखरू एखाद्या जंगलात आहे याचा अर्थ त्या फुलपाखराला लागणारे झाड, अळी ज्या झाडावर जगते ते झाड पण आहे. ठीक आहे. हा सरळ सरळ त्याचं सोपं समीकरण आहे. एखादं फुलपाखरू जर तिथे नसेल, जे आधी सापडायचं ते नसेल, याचा सरळ अर्थ असा आहे की ते झाड नाहीसं झालं. ओके. काही काही वेळेला असंही असतं की फुलपाखरं वाऱ्याने वाहून येतात. म्हणजे चॉकलेट अल्बॅट्रॉस नावाचं फुलपाखरू मुंबईत अदरवाईज दिसत नाही, पण पावसाळा संपता संपता कधी कधी दिसतं ते. पण मुंबईत त्याची लाईफ सायकल नाहीये, ते त्याचं पॉप्युलेशन इथे नाहीये, पण ते कधीतरी दिसतं. असंही होऊ शकतं उत्क्रांतीच्या काळात, की त्या चॉकलेट अल्बॅट्रॉसला कधीतरी फिरता फिरता मुंबईत एखादं फूड प्लांट सापडू शकतं आणि ती लाईफ सायकल इथे कंटिन्यू होऊ शकते. अशा स्थितीत त्याला म्हणतात रेंज एक्सटेन्शन. ओके. आधी ते समजा महाबळेश्वर पर्यंत होतं,
आता ते मुंबईपर्यंत त्यांनी त्याचा विस्तार केला. ओके, पण हे ऍक्सिडेंटली होतं आणि स्लोली होतं, असं इमिजिएट होत नाही. तर फुलपाखरांना इंडिकेटर म्हणण्याचं कारण हे असं आहे. फुलपाखरू आहे याचा अर्थ तिथे झाड आहे, आणि एक झाड असलं की ट्री इज लाईक अ सँक्च्युरी. त्याच्यावर जगणारे अनेक कीटक आहेत, अनेक प्राणी आहेत, इतर वनस्पती आहेत, माणूस आहे. आपण माणूस बाजूला ठेवू, तर बाकी इतर लाईफ जे आहे ते पण असतं. म्हणजे एक फुलपाखरू जर तुम्ही घेतलं तर त्याला अनुषंगाने ते झाड आहे आणि बाकी लाईफ फॉर्म आहे. तर म्हणून फुलपाखरांना इकॉलॉजिकल इंडिकेटर असं म्हटलं जातं. फुलपाखरू नाहीसं झालं याचा अर्थ ते झाड नाहीसं झालं. ओके, असा बेसिक अर्थ आहे. मला वाटतं ही शेवटची स्लाइड आहे. येस, मला वाटतं मी लेक्चर थांबवावं. एका गोष्टीचं तुम्हाला सांगायचं राहून गेलं. ब्रीडिंगच्या काळात प्रजनन, आय थिंक मी शेअरिंग थांबवतो. प्रजननाच्या काळात काय होतं की फुलपाखरं बऱ्याच वेळेला नरांना एक्स्ट्रा नायट्रोजन आणि एक्स्ट्रा सोडियम लागतं. तर बऱ्याच वेळेला नर हे चिखलपान करताना दिसतात. चिखलपान म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला पडलिंग म्हणतात. पडलिंग. तर ते नर ओल्या म्हणजे चिखलावर बसून त्यांना चावता येत नाही, तर ओल्या चिखलातनं ते नायट्रोजन आणि हे घेतात, काय म्हणतात ते, सोडियम, जे ते ब्रीडिंगच्या वेळी मादीला ट्रान्सफर करतात. ट्रान्सफर कसा होतो, तर मेल जे असतात ते स्पर्म पॅकेट सोडतात. ओके, मोठ्या प्राण्यात काय होतं, स्पर्मचा फवारा जातो, वेरॅज कीटकांमध्ये स्पर्म पॅकेट मध्ये जातं, असं छोट्या छोट्या बंडल मध्ये. ठीक आहे, तर हे बंडल बरोबर नर असतो तो मादीला सोडियम आणि नायट्रोजनचं गिफ्ट देतो, जे मादीला ह्याच्यासाठी लागतं, म्हणजे अंड्यांसाठी. वेरॅज हे नायट्रोजन जे असतं ते फुलपाखरांच्या मसल्ससाठी पण गरज असते. तर हे चिखलपानही अतिशय महत्वाचा एक घटक आहे. ठीक आहे, मला वाटतं मी थांबावं, बराच वेळ झाला, मला वाटतं 1.5 तासाच्या वर झाला. ओके, आय थिंक माझा व्हिडिओ चालू करायला कोणतरी सांगते मला. ठीक आहे. ओके, तर मला वाटतं मी थांबावं. कोणाला काही प्रश्न असतील तर मला वाटतं ऑर्गनायझरनी तुम्ही ठरवा कुठले प्रश्न घ्यायचे, कारण बरेच प्रश्न येऊ शकतात. तर तुम्ही सिलेक्ट करून प्रश्न इथे विचारा, आपण उत्तरं देऊ त्यांची. धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू अमोल, डॉक्टर अमोल सर. तुम्ही अतिशय मंत्रमुग्ध करणारी माहिती सगळ्यांना दिलेली आहे आणि खूप लोकांच्या मनामध्ये फुलपाखरांचा अभ्यास करण्याची इच्छा या ठिकाणी निश्चितच निर्माण झालेली आहे. असं सगळ्या लोकांच्या मेसेजेस वरून या ठिकाणी खूप लोकांचे मेसेजेस आतापर्यंत आलेले आहेत चॅटमध्ये, आणि त्याच्यामध्ये काही प्रश्न पण आलेले आहेत. तर सर मी ते प्रश्न या ठिकाणी काही काही घेतो. सो हाऊ मेनी टाइम्स वन बटरफ्लाय कॅन ब्रीड, असा एक प्रश्न विचारला गेलेला आहे सर. ओके, सी आपल्याकडे भारतात, आता आपण महाराष्ट्र म्हणू, पावसाळा सीझन असतो, म्हणजे सीझन असतात. ड्राय सीझन आला की ब्रीडिंग हळूहळू होते. ओके, तर कधी कधी काय होतं, पावसाळ्याच्या एंडला किंवा दिवाळीच्या एंडला जी फुलपाखरं येतात ती ब्रीड करू शकत नाहीत, कारण त्यांच्यासाठी लागणारं, सगळी फुलपाखरं नाही म्हणत मी, काय काही फुल हे आपले झाडं नसतात, तर त्यावेळी ती फुलपाखरं पुढच्या सीझन पर्यंत कॅरी होतात. काही काही वेळेला त्यांचे प्युपा, कोश असतात, ते ड्राय सीझन मध्ये तसेच राहतात, त्यांना काही होत नाही, आणि पुढच्या वेळी ज्यावेळी मॉइश्चर येतं पावसामुळे त्यावेळी त्यातनं प्रौढ फुलपाखरू बाहेर येतं. तर किती वेळा म्हणजे असं म्हणण्याचं नंबर एक्झॅक्टली मला नाही वाटत कोणी अभ्यास केला असेल, पण सायकल जी असते ती फास्ट असते, पटापट होते. म्हणजे नॉर्मल पावसात पाहिलं तर साधारण एक 10 ते 15 दिवसात अंड ते प्रौढ असं होतं. वेरॅज ज्यावेळी ड्राय सीझन येतो त्यावेळी त्याला महिनाही लागू शकतो, कधी कधी 1-2 महिने लागू शकतात. आता फुलपाखरांचं आयुष्य हे, अळीचं आयुष्य तर आपल्याला माहिती आहे, अन्न असतं तेवढंच असतं, पण ऍडल्ट फुलपाखरू असतात ते काही काही वेळेला काही आठवडे ते काही महिने जगतात. ड्राय सीझन असतो त्यावेळी ते जास्त 2, 4, 5, 6 महिनेही जगू शकतात. ते एरिया आणि सीझन वाईज बदलू शकतं. ठीक आहे, ओके, धन्यवाद. अजून काही प्रश्न? झाडं कुठली लावू शकतो असं मला वाटतं विचारावं. येस सर, सेम क्वेश्चन. झाडं बरीच आहेत. आता एक रिसेंटली 2 वर्षापूर्वी बटरफ्लाईज ऑफ वेस्टर्न घाट नावाचं एक पुस्तक प्रकाशित झालं. त्याच्यात वेस्टर्न घाट मध्ये मिळणाऱ्या फुलपाखरांची
आळ्या कुठल्या झाडावर राहतात ही यादी दिलेली आहे. तसंच आय फाउंड बटरफ्लायच्या वेबसाईटवर सुद्धा मला वाटतं यादी आहे. ओके, ऑफकोर्स त्याच्यात इंग्लिश आणि सायंटिफिक नावं असतील, ती तुम्हाला मराठीत नावं म्हणजे माहीत करून घ्यावे लागतील. पण जर कुंडीत लावणार असाल तर मोठी झाडं लावायची नाही. छोटी छोटी झाडं, कडीपत्ता, लिंबू असं लावू शकता. आता 2 प्रकारची झाडं आहेत. एक की ऍडल्ट फुलपाखरू येले, त्याच्यासाठी मध तुम्ही लावणार ते, आणि दुसरं झाड हे अळीसाठी. तर ते तुम्ही ठरवायचं काय करायचं. फक्त ऍडल्ट फुलपाखरांना तुम्ही बोलावलं तर त्यांना अंडी घालायला जागा दिलीत तर त्यांना ते आवडेल, अदरवाईज ते निघून जातील. ओके, तर आळ्यांची झाडंही लावू शकता आणि मधाची झाडंही लावू शकता. मधाची म्हणजे नेक्टर प्लांट ज्याला म्हणतात. ठीक आहे. नेहाचा प्रश्न आहे, माझ्याकडे स्पायडरने अंडी खाल्ली आहे असा माझा अंदाज आहे. कॉमन क्रो फुलपाखराचे असे होऊ शकते, ते अंडी खातात का? ओके, अंडी खाल्ली जातात, नक्कीच खाल्ली जातात. स्पायडर अंडी खाऊ शकतो, पण फुलपाखरं ज्यावेळी अळी बाहेर येते त्यावेळी आल्या आल्या पहिलं तिचं अन्न हे तिचं अंड असतं. कारण अंड्यातनं मिळणारं नायट्रोजन आणि इतर न्यूट्रियंट, जसं आपल्याकडे म्हणतात ना पहिलं दूध द्यावं बाळाला, तसंच असतं. ते बाहेर आली अळी की पहिलं ते अंडी खाते. त्याच्यामुळे ती अंडी नाहीशी होण्याची शक्यता, म्हणजे तुम्ही बघा, जर अळ्या आजूबाजूला असतील तर ती स्पायडरनी खाल्लेली नसतील, त्या अळीनीच खाल्लेली असतील. ओके, ती ही शक्यता असेल. सो अळी खातात ऑफकोर्स, पण ते तुम्हाला बघायला लागेल माहिती तिथे ऍक्च्युली. ठीक आहे. आणखीन एक प्रश्न आहे सर, व्हेन डिड बटरफ्लाय फर्स्ट केम टू एक्झिस्टन्स? ओ, केयूर कुलकर्णी. इन्सेक्ट हा अतिशय मोठा ग्रुप आहे. म्हणजे आता मी तुम्हाला कदाचित खूप वेळ बोर करू शकतो, पण माझाही आता घसा दुखायला लागला. ओके, फुलपाखरं ही साधारण तुम्हाला सांगतो, ज्यावेळी फुलझाड यायला लागली ना पृथ्वीवर, त्यावेळी ती यायला लागली. आता कालखंड जर बघायचा झाला तर तुम्हाला डायनोसॉर काळ माहिती आहे. तर डायनोसॉर, शेवटचे डायनोसॉर साधारण 6.5 कोटी वर्षापूर्वी नाहीसे झाले. त्याच्या आधी ते 16.5, 17, 18 कोटी वर्ष पृथ्वीवर होते. ओके, तर ते डायनोसॉर संपता संपता फुलझाडांची उत्क्रांती झाली, आणि त्याच वेळी साधारण फुलपाखरू यायला लागले. कारण फुलपाखरांना खायला मध आधी नव्हता, आधी फुलच नव्हती. ओके, काही काही रेकॉर्ड तुम्हाला मिळतील, पण म्हणजे काय म्हणतात, डायव्हर्सिटी जी वाढली, विविधता जी वाढली, ती या डायनोसॉर काळ संपता संपता ते आतापर्यंत अशी खूप ती वाढली. ओके, दिसतात. मे बी आता ऑर्गनायझर तुम्ही कदाचित मला ईमेल करू शकता प्रश्न, किंवा आत्ता हवे असतील तर आत्ता बोलू शकतो. आणि मला वाटतं आशिष टिपले पण आहेत, तेही उत्तर देऊ शकतात. डॉक्टर टिपले. सो म्हणजे तुम्ही ठरवा काय करायचं. तर मी टिपले सरांना अनम्यूट करतो. हा बोला सर. ठीक, ओके. सर, एक प्रश्न एक आहे ते, हा सर. फुलपाखरांचे मडपडलिंगचं काहीतरी होतं. मडपडलिंग मध्ये नायट्रोजन आणि सोडियम शोषून घेतात, पण पेरू, केळीची साले यामधून फुलपाखरे काय घेतात, त्यांना त्याचा काय उपयोग होतो? ओके, मी म्हणजे असं स्वतः पाहिलंय, मला वाटतं नॉर्थ ईस्टला बाईकच्या पेट्रोलचं झाकण असतं ना, पेट्रोल, त्यातनं थोडं कधी कधी पेट्रोल लीक होतं, तर ते असं उडालेल्या पेट्रोलचा अवघड होता, त्याच्यावरही फुलपाखरू काहीतरी पित होतं. ओके, आपल्या शरीराच्या घामावर येतं. नंतर कॉन्क्रीट जर ओलं झालं असेल, वीट ओली झाली असेल तर त्याच्यावरही येतं. ठीक आहे, तर मोस्टली ते काय घेतात ते ऑफकोर्स पेरूतनं काय मिळतंय अभ्यास करायला लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला पेरूचा अनालिसिस करायला लागेल आणि फुलपाखरू मारून त्याचा अनालिसिस करायला लागेल. पण मोस्टली सगळे ते न्यूट्रियंट्स असतात, त्याला मायक्रो न्यूट्रियंट्स असं म्हणतात. मोस्टली सगळे मिनरल्स असतात, म्हणजे काय म्हणतात, एलिमेंटल, म्हणजे सोडियम, नायट्रोजन, फॉस्फरस किंवा तत्सम, ते घेतात ते. आणि थोडंफार शुगरी, म्हणजे आता पेरू समजा तुम्ही पाहिलं पिकला की असा गोड वास यायला लागतो, तर त्याच्यात ते फर्मेंटेशन व्हायला लागतं. म्हणजे फर्मेंटेशनला काय म्हणतात, आंबायला लागतं, ते अल्कोहोल तयार व्हायला लागतं. तर ते घेतात. ओके, इवन ताडीवर पण फुलपाखरं येतात. ठीक आहे, ताडी तुम्ही ताडीत गुळ टाकलात आणि फर्मेंट केलं गुळ किंवा केळ, आणि जस्ट बाहेर, म्हणजे ऑफकोर्स जंगलात नेऊन ठेवा,
खूप फुलपाखरं येऊन बसतील. ओके, तर त्यांना ते फर्मेंटेड प्रॉडक्ट जे काय असतात ते आवडतात. ठीक आहे. हा एक शेवटचा प्रश्न अतिशय मस्त आहे. प्रमोद कुंभार, मिमिक्री करणाऱ्या फुलपाखरामध्ये प्रजनन काळात नराकडून मादी कशी ओळखली जाते? व्हेरी गुड. फुलपाखरांच्या सांगितलं मी तुम्हाला की डोळे हे उत्तम नसतात. तसं त्यांना दिसतं. मला ऐकू येतोय माझा आवाज? मला वाटतं मी व्हिडिओ जरा ऑफ करतो, कारण इंटरनेट जरा थोडा अनस्टेबल आहे. सो दॅट विल सेव्ह माय बँडविड्थ. ओके, तर फुलपाखरांच्यात म्हणजे स्पष्ट दिसत नाही त्यांना. ठीक आहे, तर त्यांना मी तुम्हाला सांगितलं मगाशी, अँटेनावरनं मॉथ जो असतो तो किलोमीटर वरनं फिमेलला ओळखतो. तो ब्रीडिंग सीझन मध्ये प्रजनन काळात मादी फेरोमोन सोडते की आय एम रेडी टू ब्रीड, मेटिंगसाठी मी तयार आहे. तर नर असतो तो अँटेना, त्याचे जे अँटेना जे असतात तर ते खूप सेन्सिटिव्ह असतात. तर त्याच्यावरनं तो वास घेत घेत येतो. असं मादी इथे बसलीये म्हणून तो येईल असं नाही. नर ज्यावेळी लांबणं येतो त्यावेळी तो आजूबाजूला उडतो. ओके, आणि हवेत असलेले फेरोमोन ते कण बघतो आणि ते कॉन्सन्ट्रेशन वाढत जातं, तिथे तिथे तो जातो आणि फायनली त्याला ती मादी सापडते. डोळ्यांनी मादी सापडेलच अशी खात्री नसते, कारण मादी कुठेही मिटून बसलेली असेल. ओके, आणि फुलपाखरांना स्वतःचे कलर माहिती नसतात. हा, की मी ऑरेंज आहे, मी रेड आहे, कारण त्यांना स्वतःचे कलरच कळत नाही. ओके, तर कसे ओळखतात? हे उत्तर असं आहे की ते वासाने ओळखतात, फेरोमोनच्या वासाने. ठीक आहे. शेवट खालचा एक प्रश्न आहे, काही कारणाने अळी, स्टील किंवा आपल्याला झाड माहीत नसेल तर काय करावे? ओके, हा प्रश्न थोडा म्हणजे त्याच्यात तुम्हाला फूड प्लांट माहीत असणं गरजेचं आहे. पहिल्या प्रथम तुम्हाला माहीत करायला हवं की ती अळी फुलपाखराची आहे का मॉथची आहे. नंतर जवळपास असलेली ती असू शकते, त्याच्यामुळे जवळपास झाडं शोधायची, थोडं रिसर्च करायला लागतो, तिकडनं येऊ शकते ती. नंतर जर मॉथ असेल तर कधी कधी आपल्या घरी मटार किंवा वाटाण्यातनं येऊ शकते. ती शक्यता असते. त्याच्यामुळे असं पटकन सांगता येत नाही की ह्याच झाडावर ठेवा, कारण जर मॉर्मॉन असेल आणि ती तुम्ही आंब्यावर ठेवलीत तर आंब्याचं पान ती खाणार नाही. वेरस ती बॅरनची अळी असेल आणि तिला तुम्ही कढीपत्ता खायला दिला तर ती खाणार नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला थोडा त्याचा अळीच्या फूड प्लांटचा, पोस्ट प्लांट ज्याला म्हणतात, त्याचा अभ्यास करायला लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला गाईड येतात. लष्करी अळीने पण झाडाला पोषण मिळते का? मग तिला मारतात का? ओके, गुड क्वेश्चन. लष्करी अळी, ओके, मॉथ. ओके, तुम्हाला एक सांगतो, आपण जी शेती करतो ना, शेती, त्याला मोनोकल्चर म्हणतात. लष्करी अळी मला वाटतं कापसावर येते, राईट? आता तुम्ही शेकडो एकरवर कापूस लावला तर कापूस खाणारी अळीला सगळीकडे अन्नच अन्न आहे. तर त्या जंगलात तिथं फूड प्लांट वेगळं आहे. पण इथे तुम्ही मोनोकल्चर करताय आणि सगळीकडे कापूसच आहे, तर तुम्हाला टनावारी ती लष्करी अळी मिळेल. तर ती झाडाला पोषण देते, बरोबर, पण आपल्याला कापूस हवाय, त्याच्यामुळे आपल्यासाठी ती त्रासदायक आहे. मग तिने अख्खं जर लष्करी अळीने झाडाच्या झाडं खाऊन टाकली तर आपल्याला कापूस कसा मिळेल? तर त्याच्यासाठी आपण त्या लष्करी अळीला मारतो. ओके, झाड मारत नाही, आपण मारतो. ठीक आहे, कारण ती आपल्याला त्रासदायक होते. ठीक आहे, आय थिंक मला वाटतं लास्ट क्वेश्चन. देर आर प्लेंटी ऑफ क्वेश्चन्स. काय करायचं सांगा? तर सर लास्ट घ्या आता. दिस इज द लास्ट क्वेश्चन ओनली. कुठला घ्या, तुम्ही सांगा कुठला घेऊ. एका वेळी किती अंडी घालू शकतात? हो, डिपेंड्स. काय काही कसं असतं, काय काही माद्या ह्या एका वेळी, एका सीझनला नाही म्हणते मी, एका वेळी एका पानावर एकच अंड घालते किंवा 2 अंडी घालते आणि मग ती उडते, दुसऱ्या पानावर जाते, तिकडे एक अंड घालते. ओके, काही काही फुलपाखरं असतात ती कम्युनली अंडी घालतात. कम्युनली नाही म्हणायचं, ग्रुपमध्ये अंडी घालतात. म्हणजे एक पामकिंग नावाचं फुलपाखरू आहे, साऊथ इंडियात मिळतं. ते आपण दहीहंडीला मनोरे कसे करतो तसे एकावर एक अंडी घालतात ते. ओके, सो प्रत्येक याचं हॅबिट वेगळी असते. आणि सीझन मध्ये एका वेळीचा अर्थ आय डोंट नो मी कसा घेऊ, पण
म्हणजे एका सीझन मध्ये हजारो अंडी घालू शकते असं आपण म्हणू शकतो. पण एका वेळेला काय काय फुलपाखरू कसं असतं, ती बॅच प्रोसेस असते. म्हणजे फुलपाखराच्या शरीरात अंडी तयार झाली की ते फर्टिलाइज व्हायला पाहिजेत. समजा 50 अंडी तिच्या शरीरात असतील तर ती नर स्पर्म सोडून ती 50च्या 50 फर्टिलाइज करतो आणि त्या मादीला ती 50 अंडी घालायलाच लागतात. 50 हा एक प्रातिनिधिक नंबर दिला मी, तो काय वेगवेगळा व्हेरी होऊ शकतो. ठीक आहे. सो 50 अंडी तिची घालून झाली की अजून पावसाळा आहे, सो माझ्या शरीरात अजून 50 अंडी तयार होतील, अजून मी 50 अंडी घालीन. सो अशी ती बॅच प्रोसेस कॅरी होते टिल सीझन इज फेवरेबल. ओके. सो जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायचा आहे मला सीझनचा. लष्कर यायचं लॉजिक आहे तेच. शेकड्यानी कापसाची झाडं आहेत, मला पॉप्युलेशन वाढवायचं आहे बस. पावसाळा आहे, खूप अन्न झाडं आहेत, मला पॉप्युलेशन वाढवायचं. ठीक आहे. सो दॅट इज द लॉजिक. आय थिंक मला वाटतं थांबूया, प्रश्न बरेच. अदरवाईज ते अंड्यांसारखे लांबत जातील प्रश्न. हो. सीझन विल Yes. प्रोलॉंग. येस ठीक आहे. सर, थँक्यू सर. अतिशय सुंदर अशी माहिती फुलपाखरांसंबंधी मिळालेली आहे आणि इंटरेस्ट सगळ्यांचा वाढत चाललाय, त्यामुळे प्रश्न येत चालेत. पण एकच मी शेवटी ऍड करू इच्छितो की जितका सूक्ष्म जीव तितका तो त्याच्या रिप्रोडक्शनसाठी, प्रजननासाठी मल्टिपल नंबर्स मध्ये त्याचे म्हणजे त्याचं ब्रीडिंग होतं. आणि जेवढा उत्क्रांतीमध्ये मोठा मोठा होत जातो मनुष्याकडे किंवा आणखी हत्तीसारख्या मोठ्या प्राण्याकडे, तेवढं त्याचं प्रजननाचा जो फ्रिक्वेन्सी आणि नंबर्स तो अल्टिमेटली कमी कमी होत जातो. बरोबर. येस. सो थँक्यू सो मच सर. आणि आपण शेवटच्या समारोपाच्या कार्यक्रमाकडे जाऊया. आणि आजच्या कार्यक्रमाचं समारोप किंवा आभार प्रदर्शन आमच्या बहार नेचर फाउंडेशनचे सचिव श्रीयुत दिलीप विरखडे सर, ज्यांना आपण सगळेजण ओळखतो. अतिशय त्यांचं या नेचर आणि बर्ड्स इस्पेशली यामध्ये काम आहे. सो मी त्यांना रिक्वेस्ट करतो, दिलीप विरखडे सर, आमचे बहार नेचर फाउंडेशनचे सचिव, आभार प्रदर्शन व्यक्त करतात. नमस्कार. संत ज्ञानेश्वर असं म्हणतात की ऐसिया किड्यांचा सांभार, उदंड जहाला विस्तार. तो विस्तार डॉक्टर साहेब आपण अतिशय सुंदर पद्धतीने आम्हाला समजावून सांगितला. फुलपाखरांचं विश्वस तसं मुळात सुंदर आहे आणि आपण आपल्या या व्याख्यानातून अतिशय ओघवत्या पद्धतीने ते आम्हाला समजावून सांगितलं. त्यांच्या नावाचा आपण अतिशय सुंदर खुलासा केला. त्यानंतर कोणती फुलपाखरं कुठे आढळतात, त्यांची शरीर रचना, निसर्गातलं त्यांचं कार्य हे आपण अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला समजावून सांगितलं. मी बहार नेचर फाउंडेशन आणि विद्याभारती कॉलेज सेलू या दोन्ही संस्थांच्या वतीनं आपलं मनापासून आभार मानतो. त्यानंतर डॉक्टर आशिष टिपले, ज्या आशिष टिपले सरांमुळे आजचा हा योग घडून आला. डॉक्टर अमोल सर, आपली ओळख झाली ती डॉक्टर आशिष सरांमुळे. मी डॉक्टर आशिष सरांचं मनापासून आभार. त्यानंतर आजच्या या वेबिनारची सुरुवात ज्यांनी केली ते बहार नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक किशोर वानखडे यांनी अतिशय सुंदर सुरुवात केली. मी त्यांचं देखील मनापासून आभार मानतो. आणि या वेबिनारचे मुख्य होस्ट डॉक्टर बाबाजी घेवडे, जे आता संचालन करत होते ते आहेत. मी त्यांचं देखील मनापासून आभार मानतो. आणि हा वेबिनार ज्यांनी ज्यांनी पाहिला किंवा तो फेसबुकवर असेल, म्हणजे यापुढे ते पाहत राहणार, मी त्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो की राष्ट्रीय फुलपाखरांची निवड प्रक्रिया सध्या सुरू आहे. आपण सर्वांनी त्यात सहभागी व्हावं आणि आपण एका फुलपाखराला निवडून द्यावं. पुन्हा 14 ते 20 सप्टेंबर या दरम्यान फुलपाखरांची महागणना सुरू आहे. त्या महागणनेमध्ये देखील आपण सहभागी व्हावं. डॉक्टर अमोल पटवर्धन, पुन्हा एकदा आपले मनापासून आभार.